नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली काव्याने तिच्या मनातलं जे गुपित आहे, तिचं जे सत्य आहे ते आता सर्वांना सांगितलेलं आहे आणि नंदिनी आणि पार्थ त्या सगळ्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर पिहूकडे नंदिनी आणि पार्थने खूप मोठी कामगिरी दिलेली असते। तर पिहू आता नंदिनी आणि पार्थला फोन करते। तेव्हा पिहूला विचारलं जातं की झालंय का सगळं। तेव्हा पिहू सांगते की हो, सगळ्या बाईट्स टाकायचं काम सुरू आहे आणि अगदी व्यवस्थित असं काम सुरू आहे। काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ऑलमोस्ट होत आलेलं आहे, तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका, असं पिहूने सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र इकडे पार्थ नंदिनी दोघंही पिहू जे काही सांगत आहे ते सगळं ऐकत असतात आणि त्या पद्धतीने पुढे गोष्टी कशा करायच्या, काय करायचं हे त्यांचं ठरलेलं असतं। त्यावेळेस पिहूला आता कामगिरीवर ठेवलेलं आहे। पार्थ पिहूला सांगत असतो की जर काम व्यवस्थित झालं नाही तर बघा। तेव्हा पिहू म्हणते काळजी करू नकोस रे पार्थाला, सगळं व्यवस्थितच होणार आहे। त्यानंतर तिथे जीवा आणि काव्या दोघंही आलेले असतात। तर यांना प्रश्न पडतो की हे काय, आता जीवा काव्या इथं का आलेले आहेत। तर जीवा आणि काव्या विचारू लागतात की काय चाललंय नक्की तुमच्या दोघांचं, कशाबद्दल बोलताय तुम्ही दोघंजण, असं विचारू लागतात। तेव्हा मात्र नंदिनी सांगते की काही नाही, कसे काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या होत्या ना, तेच काम चालू आहे, बाकी असं खास असं काही नाही आहे, सगळं अगदी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे सांगितलं जातं। त्यानंतर चला मग आता काय खेळायचं आपण, असं चाललेलं असतं। तर चौघंही बोलू लागतात की ट्रूथ अँड डेअर। आता ट्रूथ अँड डेअर ह्या गेमला सुरुवात होती आणि मग इकडे सगळेजण असतात। तेव्हा आता ती बॉटल फिरवल्यानंतर बॉटल येते, ती म्हणजे पार्थकडे। आता पार्थला प्रश्न पडतो की करायचं काय। तेव्हा पार्थला विचारलं जातं की काय, ट्रूथ का डेअर। तेव्हा पार्थ सांगतो की डेअर, मग आम्ही देशमुख आहोत ना, मग आता डेअर सांगितलेलं आहे। मग पार्थने काव्यासोबत पंजा लढवायचा, हे मागच्या वेळेसही सांगितलं जातं, सेम त्याच पद्धतीनं आत्ताही डेअर दिलं जातं। तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात। त्यावेळेस काव्याला हे सांगितल्यानंतर काव्याला खूप राग आलेला असतो, परंतु आताची परिस्थिती वेगळी असते। त्यावेळेचं काव्याचं असलेलं नातं, काव्याच्या मनात असलेल्या गोष्टी, हे सगळं सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आता ट्रूथ अँड डेअर हा गेमसुद्धा सुरू झालेला आहे। खऱ्या अर्थाने नक्की काय करायचं आहे हे इथं कळत असतं। त्याचबरोबर इकडे आता ट्रूथ अँड डेअर गेम चालू असतो आणि नंदिनी शिट्टी वाजवते आणि पार्थ हरतो। तेव्हा इकडे जीवा का बोलायला लागतो, काय वेडे मिया, काय केलं हे सगळं, असं कसं, असं म्हणत ओरडत असतो। तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की नाही नाही, मी खरं तर हरून सुद्धा जिंकलेलो आहे, असं तो सांगू लागतो। तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय। पार्थ म्हणत असतो की खरंच, आणि काव्या जीवा दोघंही बोलत असतात आणि खूप आनंदाने खूप छान पद्धतीने त्यांचं हे वेकेशन चालू असतं। चौघंही खूप आनंदात आहेत, जीवासुद्धा खूप मनमोकळेपणाने बोलत आहे। पार्थ आणि जीवाच्या नात्यामध्ये जो काही अबोला आलेला होता तो सगळा दूर झालेला आहे। काव्य आणि जीवाचं नातं सुद्धा आता सुरळीत होत आहे, दोघांनीही त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता लक्षात येतं ते म्हणजे की आता पुढे काय, हा प्रश्न उभा राहिलेलाच असतो। आणि मग आता पुढे आता येतो तो म्हणजे जीवाकडे। आता जीवा काय करणार, तर जीवाला मी सांगणार, आज काव्या बोलते। मग ती जीवाला सांगू लागते की तुला ना जीवा म्हणतो की ट्रूथ, मग काय करायचं, तर तू ना नंदिनी ताईवरती कविता करायची, असं सांगितलं जातं। आता नंदिनी ताईवरती कविता करायची म्हटल्यानंतर इकडे प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे आता कविता कोणती करायची, नक्की काय करायचं आहे। तेव्हा नंदिनी ताईवरती कविता करायची याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण काहीही असलं तरीही जीवाचा अगदी सोपी गोष्ट असते जीवासाठी। काव्या म्हणते नाही नाही, याच्या पुढे आहे नक्की काय करायचं आहे ते, आणि मग मात्र सांगितलं जातं की काय करायचं आहे। तर ती कविता तुम्ही दोघांनी एकत्र करायची आहे, म्हणजे एक ओळ जीवाने म्हणायची, एक ओळ नंदिनीने म्हणायची, आणि मग खूप सुंदर अशी कविता दोघंही सादर करतात। खरं तर इतकं त्यांचं छान ट्युनिंग असतं, नक्की पुढे काय म्हणायचं आहे एकमेकांना ते या सगळ्यातून स्पष्ट होत असतं।
खऱ्या अर्थाने त्या कवितेला सुरुवात होती आणि दोघंही खूप छान अशी कविता करतात. तेव्हा इकडे पार्थ म्हणू लागतो, तुम्ही दोघंही कविता करता हे माहिती होतं, पण एकत्र सुद्धा एवढी छान कविता कराल असं वाटलं नव्हतं, असं पार्थ बोलून दाखवतो. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते, हो खरंच. आणि नंदिनीने सुद्धा खूप सुंदर अशी कविता केलेली असते आणि शेवटी त्यांचं नातं त्या कवितेतून स्पष्ट होत असतं. त्यांच्या दोघांमध्ये झालेला बॉन्ड तिथे स्पष्ट होत असतो आणि लक्षात येत असतं की खरंच ते दोघंही किती एकमेकांसाठी बनलेले आहेत ही गोष्ट लक्षात येते. मग आता पुन्हा बॉटल फिरवली जाते आणि काव्या तिथे असते. आता काव्याला ते आठवत असतं. काव्याला ती गोष्ट आठवते, म्हणजे तिनं जे सांगितलेलं होतं मागच्या वेळेस, जीवाला सांगितलेलं असतं की त्याने त्याचा शर्ट काढायचा, म्हणजे दोघांनी शर्टलेस व्हायचं असं सांगितलेलं असतं. तो प्रसंग आठवत असतो. काव्याला त्या जुन्या आठवणी आठवत असतात, पण आत्ता काव्या मात्र नाराज होत नसते. मग काव्याला विचारलं जातं की काय? तेव्हा काव्या सांगते की ट्रूथ. आता काव्याने स्वतःहून सांगितलेलं आहे की तिने ट्रूथ सांगणार आहे. मग मात्र प्रश्न उभा राहतो की काव्या नक्की कोणतं ट्रूथ सांगणार आहे? तर काव्या तिथे सांगते की हो. नंदिनी म्हणते, अरे म्हणजे मला तर इतके दिवस वाटत होतं की माझ्या बहिणीने माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवलेली नाही आहे, पण आहे म्हणायचं तिच्याकडे काहीतरी असं. तेव्हा नंदिनीला ती म्हणते की हो. मग इकडे जीवाला टेन्शन आलेलं असतं. जीवाला असं वाटत असतं की नाही नाही, काही नाही सांगितलं पाहिजे, काव्याने काहीच नाही सांगितलं पाहिजे. कारण त्याला वाटत असतं की काव्य जे सांगणार आहे ते असं तरी असेल ना, म्हणजे त्यांच्या दोघांच्या नात्याचं. परंतु काव्या दोघांच्या नात्याबद्दल नाही सांगत, तर 3 महिन्यांपूर्वी काव्या आणि पार्थने डिवोर्स फाईल केलेला आहे ही गोष्ट सांगते. नंदिनी म्हणते काय? तर इकडे जीवा तर म्हणतो, तुम्ही पण? आणि तुम्ही पण या एका शब्दाने आता या दोघांना कळतं की म्हणजेच जीवा आणि नंदिनी या दोघांनी पण डिवोर्स फाईल केलेला आहे. म्हणजे आता डिवोर्सचं सत्य तर दोघांच्या समोर आले, पण नंदिनी म्हणते खरं तर या सगळ्यामुळं मला तुमच्या दोघांबद्दल नाही आहे, पण माझं आणि पार्थचं मैत्रीचं नातं किती स्ट्रॉंग आहे हे लक्षात आलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे एकमेकांकडे पाहू लागतात. फायनली त्यांनी डिवोर्स फाईल केला आहे ही गोष्ट घडलेली असते, म्हणून एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा डिवोर्स फाईल करायला गेल्यानंतरच्या गोष्टी इकडे पार्थ आणि काव्याला आठवतात. काउन्सलरने त्यांना केलेलं काउन्सलिंग, काहीही झालं तरी नातं किती महत्त्वाचं आहे हे वारंवार सांगितलेलं होतं, हे सुद्धा समोर येत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा म्हणत असतो, म्हणजे अशी काय गरज पडली? छान चाललं होतं की तुमचं, बरं चाललं होतं की, मग कशासाठी तुम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे? असं जीवा सांगत असतो. तेव्हा काव्या नंदिनीचा हात धरते आणि म्हणते, चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग नंदिनीला ती घेऊन जाते, कारण तिला नंदिनीशी बोलायचं आहे. नंदिनी म्हणते की हो हो चल, आणि मग बोलायला सुरुवात होते. आता दोघेही बोलत असतात. काव्या म्हणते की अगं ताई, काय गरज होती डिवोर्स करायची फाईल? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं डिवोर्स फाईल करायची गरज म्हणजे त्यावेळेस जीवांच्या बाबतीत काय चालू होतं तुला माहिती आहे ना, पण तुम्ही का केला? कारण तुझं तर व्यवस्थित होतं, पार्थ किती काळजी घेतात तुझी, सगळं तुझ्यासाठी हवं नको पाहतात, मग का डिवोर्स फाईल केला? असं नंदिनी तिला विचारत असते. तेव्हा ती म्हणते की नाही गं, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, पण आताची परिस्थिती वेगळी आहे, आता मला नको आहे डिवोर्स. तेव्हा नंदिनी म्हणते की मग करून टाक ना पार्थला प्रपोज, कारण तुझ्या डोळ्यामध्ये दिसतं की तू त्यांच्यासाठी त्यांच्या किती प्रेमात पडलेली आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते की पण ताई तुझं काय? तर ती सांगते की हो, आत्ताचे जीवा वेगळे आहेत, त्यावेळचे जीवा वेगळे होते, आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांच्याबद्दल आता माझ्या मनात रिस्पेक्ट वाढलेला आहे. त्याचबरोबर जीवामध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे, तेही माझ्या प्रेमात पडलेत, या गोष्टीचीही मला जाणीव आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, 16 तारखेला तुमची सक्सेस पार्टी झाली की मी जीवांना प्रपोज करणार आहे आणि आय लव्ह यू म्हणणार आहे. हे ऐकल्यानंतर काव्याला खरंच खूप भारी वाटतं. काव्या म्हणते की हो, आणि मनातल्या मनात म्हणते मी पण 16 तारखेला सक्सेस पार्टी झाली की पार्थला सगळं सत्य सांगून टाकणार आहे, म्हणजेच माझ्या भूतकाळाचं, म्हणजे माझं मोकळं होईल, माझ्या मनावरचं ओझं हलकं होईल, असं काव्या सांगत असते. इकडे जेव्हा मात्र पार्थला म्हणत असतो की काय झालं आणि हे सगळं काय, म्हणजे तुमचं तर बरं चाललं होतं ना? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही,
तेव्हा काव्याची असलेली अवस्था, काव्याच्या मनात असलेली घालमेल, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता वेगळ्या आहेत. आता मला माहिती आहे काव्या माझ्या प्रेमात पडले, परंतु आता काउन्सिलिंग सेशन सुरू आहेत. 3 महिने झालेले आहेत. जवळजवळ सगळ्या गोष्टी सुरळीत होत चाललेल्या आहेत, असंही दोघं एकमेकांना सांगतात. जीवाला खरं तर वाटत असतं की यांनी का डिवोर्स फाईल केला. खरं तर यांचं सगळं व्यवस्थित आहे, मग डिवोर्स फाईल करायची गरज काय आहे, असंही इकडे जीवाला वाटत असतं. परंतु ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र खूपच जबरदस्त अशा पद्धतीने घडलेल्या असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता मात्र इकडे काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी यांचंही ठरलेलं असतं कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, नक्की पुढे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी दोघीही खुश असतात. फायनली आता त्यांच्या नात्यातला तिढा हा सुटत चाललेला असतो. सगळं काय ते व्यवस्थित होत असतं आणि त्यांच्या दोघांचं नातं हे पुन्हा एकदा वेगळ्या नवीन वळणावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इकडे नंदिनी काव्याला सांगते की बोलून टाक मनातलं, आणि इकडे मग आता जीवा म्हणत असतो की म्हणजे काय. तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की हो, काव्याने मला त्यांचा भूतकाळ खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांच्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी मला इंटरेस्ट नाही आहे. मी ना वर्तमानात आणि भविष्यात रमणारा माणूस आहे. भूतकाळाने मला काहीच फरक पडत नाही आहे, कारण भूतकाळ हा गेलेला आहे आणि आता कोण तो मुलगा, तो त्यांच्यासमोर येत असेल नसेल, मला काहीच फरक पडत नाही आहे त्या गोष्टीने. आता असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पार्थने स्पष्ट केले की काव्याने बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याला काहीच फरक पडलेला नाही. त्यानंतर इकडे आता नंदिनी आणि काव्या दोघीही तिथे आलेले असतात. चला, आणि मग आईस्क्रीम पार्टी सुरू होते आणि इकडे पार्थ मात्र जीवाचं कौतुक करत असतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, अहो बास बास, एवढं कौतुक नका करू त्यांचं, कारण त्यांना कौतुक केलं ना की ते मग झाडावर चढतात, असं नंदिनी बोलत असते. मला माहिती आहे तुमचा भाऊ खूप ग्रेट आहे, पण एवढं कौतुक करायची काही गरज नाही आहे, असं सांगितलं जातं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आणि वसू दोघीही आलेले असतात डिनर करून आणि म्हणत असतात की आजचं डिनर ना खरंच खूप भारी झालेलं आहे, खरंच खूप छान वाटलेलं आहे. आजची डिनर पार्टी म्हणजे मस्तच झाली होती, कारण आज शांत झोप लागणार आहे. इतक्या दिवसानंतर या सगळ्या गोष्टी हाती लागलेल्या आहेत, असं त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि त्याचबरोबर त्या दोघीही म्हणत असतात. तेव्हा इकडे वसू आत्या रम्याला विचारते, सगळं व्यवस्थित ठेवलंय ना, ते पुरावे वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा रम्या सांगते की हो आई, सगळं व्यवस्थितच ठेवलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्या बॅगेत ठेवलेलं आहे आणि ती बॅगसुद्धा व्यवस्थित आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. तर आता एवढं सगळं आपल्याकडे आहे, पण हे सगळं प्रेझेंट कसं करायचं, त्यांच्या समोर आणायचं कसं. तेव्हा आपल्याला कोणतरी बळीचा बकरा मिळाला पाहिजे, कारण आपण नाहीतर आपलेच हात भाजले जायचे त्या आगीमध्ये, आपण होरपळून निघायचो. त्यामुळं आपल्याला बळीचा बकरा पाहिजे. आणि दोघी बोलतच असतात तोपर्यंत तिथे पिहू असते आणि पिहू जोर जोरात हाका मारू लागते की रम्याताई, वसू मावशी, इकडे या ना, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आता पिहूने जे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते प्रेझेंटेशन बघण्यासाठी पिहू बोलवत असते. आणि त्याच वेळी जेव्हा पिहूने या गोष्टींसाठी बोलवलेलं असतं तेव्हा मात्र पिहूला हे सगळं बघून खरं तर भारी वाटत असतं. पिहूने स्वतः काहीतरी केलेलं आहे या गोष्टीचा आनंद झालेला असतो. परंतु त्याच वेळी एक गोष्ट मात्र पाहायला मिळते, ती म्हणजे या दोघींनी आता कांड कुठं करायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता पार्थ आणि काव्या दोघं बोलत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते की पुढच्या वेळेपासून त्या सेशनला मी आले नाही तर चालणार नाही आहे ना, चालणार नाही का. तेव्हा पार्थ म्हणतो का. तेव्हा काव्या म्हणते मला डिवोर्सच नको आहे, तर मग काउन्सिलिंग सेशन कशासाठी करायचे, असं तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि नेमकं आता यांची जी पुराव्यांची बॅग आहे ती मात्र कशा पद्धतीने गायब होते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आशा जी आहे ती रूममध्ये गेलेली आहे आणि आशाने ती जी बॅग आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि ती घेऊन ती बाहेर येत असते. नेमकं त्या बॅगचं चाक तुटलेलं आहे आणि आशाच्या हातून ती बॅग आता निसटते आणि जिन्यावरून खाली गरंगळत येते.
आशाच्या हातून ती बॅग तर पडलेली आहे आणि नेमकं हॉलमध्ये मानिनी बोलत असते आणि मानिनीच्या समोर ती बॅग आलेली आहे. आता नक्की मानिनी त्या पुराव्यांचं काय करणार? आपल्या मुलांचा संसार वाचवण्यासाठी मानिनीला काय करावं लागणार आहे? ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.